हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पेट्रोल आणि डिझेल 90 पैशांनी महागला। आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले। महागाईचा मोठा भडका। पाव आणि ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाल्यानं आता नाश्ताही महागला। वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंग मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपया घसरल्याचा परिणाम। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल, राऊतांचा इशारा। मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीब नगरमधील अनेक वर्षांपासून बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून मोठेगावकरच्या संपर्कातील आणखी लोकांचा शोध घेणार। वाढत्या रोषानंतर आरसीसी क्लासेस बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त। मोंदू खरातला अटक करण्याची ईडीला परवानगी। ईडी कोठडी मिळवण्यासाठी उद्या खरातला पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार। विविध बँक खात्यांमधील व्यवहारांवर ईडीला संशय। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। वर्ध्यामध्ये सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद। जळगावच्या यावल तालुक्यामधील परसाळेमध्ये वादळी वाऱ्यामुळे लग्नमंडप उडाला। सुदैवानं घटनेमध्ये कोणालाही दुखापत नाही, मात्र वादळामुळे मंडपाचं मोठं नुकसान।